भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प हा रेवा येथे उभारण्यात आला आहे. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर मित्रांनो, 52 दरवाजे शहर म्हणून औरंगाबाद या शहराला ओळखले जाते. तर मित्रांनो, पुढील प्रश्न, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? तर मित्रांनो, विजेच्या दिव्यात खालीलपैकी टंगस्टन या धातूची तार वापरतात. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? मित्रांनो, महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी हे होते. मित्रांनो, पुढील प्रश्न, नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो? तर मित्रांनो, नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी वरील सर्व विषयाकरिता दिला जातो. भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो? तर मित्रांनो, भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून 21 ऑक्टोबर हा दिवस पाळण्यात येतो. डायबिटीज मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? मित्रांनो, डायबिटीज विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील शर्कर हा घटक नियंत्रणात राहत नाही. मित्रांनो, पुढील प्रश्न, खाण्याचा सोडा म्हणजे काय? तर खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती? तर मित्रांनो, दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा म्हणजे NIA. मित्रांनो, पुढील प्रश्न, शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले हे आहेत. तर मित्रांनो, पुढील प्रश्न, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? तर मित्रांनो, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर मित्रांनो, एक अश्वशक्ती म्हणजे 746 इतक्या वॅट. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या ही 288 इतकी आहे. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी ही नदी उगम पावते. तर मित्रांनो, पुढील प्रश्न, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला परिवलन असे म्हणतात. तर मित्रांनो, पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या सोसायटीची स्थापना केली. 1956च्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली? 1956च्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे 14 आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले? ऑपरेशन पोलो सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखला जातो? मित्रांनो, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा हा यवतमाळ म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो, पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्यप्राणी हा शिक्रू आहे. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला? मित्रांनो, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा तारापूर येथे उभारण्यात आला. तर मित्रांनो, पुढील प्रश्न, हू वेअर द शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. मित्रांनो, पुढील प्रश्न, रक्तक्षय म्हणजे काय? रक्तक्षय म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे कोणी केले? तर मित्रांनो, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो, अफगाणिस्तान या देशाची राजधानी ही काबूल आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते? महाराष्ट्र विधानसभेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या ही 12 इतकी असते. खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही? तर मित्रांनो, खालीलपैकी टिटनॉस ही कोरोनासाठी लस नाही. भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो, भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? तर मित्रांनो, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा असेही म्हणतात. चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? तर चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी एडिस इजिप्ती डास हा कारणीभूत आहे. तर मित्रांनो, पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे?
तर मित्रांनो खालीलपैकी बी हा रक्तगट तुरळक आहे. 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो? मित्रांनो 30 जानेवारी या दिवशी हुतात्मा दिन साजरा करण्यात येतो. औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यातील म्हैसामाळ हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण आहे. मित्रांनो पुढील प्रश्न, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? तर मित्रांनो महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभला आहे. तर मित्रांनो पुढील प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात? मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक लॉर्ड रिपन यास म्हणतात. मित्रांनो पुढील प्रश्न, भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते? तर मित्रांनो भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे खानदेश या ठिकाणी दिसून येते. मित्रांनो पुढील प्रश्न, राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? तर मित्रांनो राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना राज्यपाल हा करू शकतो. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? मित्रांनो ऊर्जेचा राखीव साठा म्हणून मेद यास ओळखतात. मित्रांनो पुढील प्रश्न, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? मित्रांनो भारताची मध्यवर्ती बँक ही RBI आहे. तर मित्रांनो पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? मित्रांनो भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ हे सरन्यायाधीश हे देतात. सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे? तर मित्रांनो हे स्पेस सेंटर श्रीहरिकोटा येथे आहे. मित्रांनो पुढील प्रश्न, तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव कोणते आहे? तर मित्रांनो तंबाखूमध्ये असणारे निकोटीन हे विषारी द्रव आहे. तर मित्रांनो पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सिंहस्थळ कुंभमेळा कोठे भरतो? तर मित्रांनो हा कुंभमेळा नाशिक येथे भरतो. तर मित्रांनो पुढील प्रश्न, ग्रे हाऊस हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? तर मित्रांनो हे पथक तेलंगणा या राज्याचे आहे. भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? तर मित्रांनो भारताचे राष्ट्रपती राजीनामा हे उपराष्ट्रपती यांना देतात. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? तर मित्रांनो पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 काळ इतका लागतो.